श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नाम करणी गुरु भक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी. कृष्णा वेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियसा. गौप्य रूप वस्ती गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरुंधुरु चातुर्मासेने परी. सिद्ध स्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, अनेक प्रमाण आचरण कर्म मार्गी रथ होता. त्यासी झाला एक सूत मूर्खासी उपजत, दैव वशे माता पिता मृत असमाधान होऊन या. दिवस मास वर्धता वाढ वर्षे 7 झाली केवळ, व्रतबंध करती कुलाचार तया द्विजकुमाराकासे. न स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियेसी, वेद कैचा मूर्खासी पशु समान झाला असे. जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे, तावून मात्र शिकताची क्षण सवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वजन निंदा करती सकळ जन, विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी. त्यासी नाही सोदर त्यासी विद्या, बंधू भ्रातर सकळी का वंद्य होय नर विद्या असे. ऐशा गुणे एखादे समी विदेशासी, जाय नरा विद्याभ्यासी. समस्त पूजा करसी त्यासी, विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत. त्याची देही देवत्व पूजा घेई सगळ्यांपाशी. ऐकोनी ब्राह्मणांची वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरोपले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, नाही विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी, जरी असेल उपायसी निरोपावे दातारा. परोसनी ते ब्राह्मण सांगता ती हसवण, होईल पुढे तुझं जनन तधी होईल येईल तुझ विद्या. ऐसे नाना परीनी चक्करसी बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरण्यासी. मनी झाले खे देखील न म्हणे ते जिना आपला प्राण, समस्त करती दूषण काय उपयोग वाचून या. बिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियसी, अन्नोदक न घेऊ उपवासी पातलांशी दैव वशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता करी दर्शन तया वेळे. न करी स्नान संध्या देख अपार करीत असे दुःखा. देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तयावेळी, येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करुणी. अन्नोदक तेजुनी बसला तो द्विज कुमार, नवे काही स्वप्न त्या लागुनी म्हणून कोपे बहुमनी. म्हणे अंबा भवानी का उपेक्षेसी आम्हासी, आक्रोशनी तयावेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी. आपली जीवा तत्काळी छेदुनी वाहे देवी चरणी, जीवा वाहुनी आंबेसी मागोती म्हणे परियसी. जरी मज तू उपेक्षेसी वाहीन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी, स्वप्न झाले तयासी ऐका समजता श्रोते जन. ऐक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी, असे कृष्ण पश्चिम तीरी त्वरित जायत स्थानी. औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. असे स्वप्न तयासी झाले अभिनव परियसी. जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी, निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. पहिलं तटात जाऊनी त्वरित देखळा झाला श्री गुरुसी, चरणांमध्ये ठेवून माता स्तोत्र झाला करिता. श्री गुरु म्हणती संतोषता आश्वसती तयावेळी, संतोषिनी श्री गुरु म्हणती माता हस्ती ठेवती. ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आणि तात्काळ. इति श्री गुरुचरित्रामृते ब्रह्मकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामक धारक संवादे भिन्नवडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशाध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.